सातारा लोकसभा मतदारसंघावर महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने दावा केला आहे। कामगारांच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत या मतदारसंघातून संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी असा निर्णय घेण्यात आला। याविषयी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली जाणार आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील माथाडी भवन मध्ये संघटनेचे मुकादम, उपमुकादम आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, जावळी, पाटण, कोरेगाव, कराड या तालुक्यांमध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे। या मतदारसंघातून 2019 मध्ये संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना युतीने शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी दिली होती। त्यांना 4,52,498 मते मिळाली होती। त्यामुळे यावेळी भारतीय जनता पक्षाने माथाडी कामगार संघटनेला पुन्हा त्या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। या बैठकीला संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, अध्यक्ष एकनाथ जाधव, पोपटराव देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।